नमस्कार, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत असते मित्रांनो. बघताना आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुखी जीवनासाठी काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओच्या माध्यमातून ठीक आहे, तर घरातील शांतीसाठीचे उपाय काय आहेत ते आपण पाहूया. ठीक आहे, चांग भलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं. बघा आपण पाहूया. रोज संध्याकाळी तुपाचा दिवा देवघरात लावा. तुळशीला रोज पाणी घालावे. दर गुरुवारी घरात चंदन आणि गंधाने अभ्यंग पूजन करा. तसेच सकाळी घरात शंखनाद करा. घरात रामरक्षा, अथर्व शीर्ष किंवा श्री सूक्त वाचा. सकाळी उठून घरात झाडू मारताना ओम बाळूमामाय नमः, ओम बाळूमामाय नमः, ओम नमः शिवाय असं जप करा. तसेच देवघरात साफसफाई ठेवा. धूप दीप देणे नियमित ठेवा. घरात लोखंडी वस्तूंचा अतिरेक टाळा. घरातल्या भिंतीवरून कुबेर यंत्र वस्तुयंत्र लावा. झोपताना दक्षिणेकडे डोके ठेवा. भक्तांना धन संपत्ती आणि समृद्धीसाठीचे उपाय आपण आता पाहूया. भक्तांनो, मुख्य दरवाजावर शुभ लाभ स्वस्तिक लावा. घरात लक्ष्मी कुबेराची मूर्ती ठेवा. तसेच रोज मनी प्लांटला पाणी द्या. उत्तर पूर्वेस ठेवा. भक्तांनो, तिजोरी उत्तरेकडे किंवा दक्षिण भिंतीलगत ठेवा. भक्तांनो, तिजोरी आपल्याला उत्तरेकडे आणि दक्षिण भिंतीलगत ठेवायची आहे. शुक्रवारच्या दिवशी 5 मुळ्या दान करा. घरात लक्ष्मीची आठवड्यातून एकदा महालक्ष्मी पूजा करा. तसेच रात्री झोपण्याआधी तांदळाची 1 मूठ दक्षिण दिशेला ठेवा. भक्तांनो, तिजोरीत चांदीचा साखरपुडा किंवा स्त्री यंत्र ठेवा. घरात पाण्याच्या झऱ्यासारखे चित्र किंवा फाउंटन ठेवा. पैशाची पिशवी लाल रंगाची ठेवा. भक्तांनो, आठवड्यातून एकदा गुगल धूप लावा. कापूर आणि लवंग जाळा. आळशीचे तेल आणि शनिवारी घराच्या कोपऱ्यात ठेवा. आळशीचे तेल आपल्याला दर शनिवारी घराच्या कोपऱ्यात ठेवायचं आहे. दर मंगळवारी हनुमान चालीसा म्हणावे. भक्तांनो, घरात फोडलेली वस्तू, बंद घड्याळे, तुटलेल्या मूर्ती काढून टाका. रात्री झोपताना पाण्याचा ग्लास ठेवून सकाळी झाडाला ओतावा. घरात काचेचा बॉल किंवा फेंग शुई क्रिस्टल ठेवा. मित्रांनो, या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्याचा आपण अवलंब केला पाहिजे. ठीक आहे. कुत्र्याला किंवा गायीला रोज भाकरी द्या. घरात दर शुक्रवारी फूल उधळा आणि सुगंधित द्रव्य वापरा. घरात नियमित गंगाजल शिंपडा. ठीक आहे. तर वैवाहिक आणि कौटुंबिक सुखासाठी उपाय आपल्याला काय करायचे ते आपण आता बघूया. पती पत्नीने एकत्र देवपूजा करावी. बेडरूममध्ये उग्र किंवा काळ्या रंगाचे फोटो टाळा. बेडरूममध्ये शिव पार्वतीचा एकत्र फोटो ठेवा. सोमवारी एकत्र उपवास ठेवा. भक्तांनो, एकमेकांना पांढऱ्या फुलांचे गजरे द्या. तुळशीला जोडीने पाणी घाला. घरात भक्तांनो वाजणाऱ्या घड्याळाची वेळ बरोबर ठेवा. ह्या गोष्टीचं सगळ्यांनी नियंत्रण ठेवलं पाहिजे, अवलंब केला पाहिजे. कौटुंबिक वाद असेल तर भक्तांनो नारळ वाहून नदीत सोडा. रविवारी घरात 7 प्रकारच्या धान्याचे दान करा. रोज रात्री झोपण्याआधी कृतज्ञतेची भावना ठेवा. भक्तांनो, आरोग्यासाठी तोडगे, शारीरिक व मानसिक आरोग्य यासाठी आपण उपाय खालीलप्रमाणे बघूया. मंगळवारी हनुमान चालीसा रोज किंवा आठवड्यातून 3 वेळा म्हणावी. घरात गंगाजल शिंपडणे आठवड्यातून 1 ते 2 वेळा. सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा. तांब्याच्या लोट्यातून सूर्याला पाणी अर्पण करत
ओम सूर्याय नमः म्हणा. शिवलिंगावर बेलपत्र व पाणी अर्पण करा भक्तांनो. कारण बाळूमामाचा म्हणजे महादेवाचा शेवटचा अवतार आपले बाळूमामा आहेत, लक्षात ठेवा. घरात तुळशीचे रोप ठेवा. ताजी हवा आणि सकारात्मक ऊर्जा येते. शयन कक्षात आरसे टाळा. यामुळे मानसिक अस्वस्थता होऊ शकते. काळ्या वस्त्रांचे दान करा. शनिवारी गरजू लोकांना, लक्षात ठेवा, शनिवारी गरजू लोकांना काळ्या वस्त्रांचे दान करा. काळे तीळ आणि उडीद नदीत वा झाडाजवळ टाका. शनी दोष दूर होतो. नारळ फोडून ते वाहून द्या. दर रविवारी आरोग्य सुधारण्यासाठी भक्तांनो नारळ फोडून वाहून द्यायचं आहे, आरोग्य सुधारण्यासाठी. पाण्याने भरलेला तांब्या शेजारी ठेवा. झोपताना, सकाळी उठताना ओता. नोकरी व करिअरसाठी आपल्याला भक्तांनो तोडगे काय आहेत ते आपण, उपाय काय आहेत ते आपण खालीलप्रमाणे बघूया. दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा. बुद्धिमत्ता यशासाठी. ठीक आहे, दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करायचे, बुद्धिमत्ता यशासाठी. दर गुरुवारी ब्राह्मणाला पिवळ्या वस्तू दान करा. बोनस लाडू, हळद, कपडा. नवीन संधी हवी असेल तर नवरात्रीत देवीची उपासना करा. दुर्गा सप्तशती पाठ. श्रीसूक्त किंवा कनकधारा स्तोत्र पठण करा. दररोज किंवा शुक्रवारी मंगळवारी हा स्तोत्र करायचा आहे. घरात दक्षिणमुख प्रवेशद्वार असल्यास लाल स्वास्तिक लांबा. शनिवारी झाडूदान करा. अडथळे दूर होतात. पंचमुखी हनुमानजीची उपासना करा. पंचमुखी हनुमानजीची उपासना करा. नोकरीतील शत्रुबाधा दूर होतात. शुभ लाभ यंत्र किंवा श्रीयंत्र तिजोरीत ठेवा. बुधवारी हिरवा कपडा घालावा आणि पान खावे. मोठ्या संधीच्या दिवशी ओम ये हिंग श्री 11 वेळा जप करा. घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी भक्तांनो आपण खालीलप्रमाणे टिप्स बघूया, ध्यान देऊन ऐका. मुख्य दरवाजावर रुद्राक्ष तोरण लावा. रुद्राक्ष तोरण लावल्याने घर सकारात्मक ऊर्जा वाढते घरात आणि नकारात्मक शक्ती दूर होतात. घरात पारद शिवलिंगाची स्थापना करा. पारद शिवलिंगाच्या पूजनाने वस्तुदोष दूर होतात आणि मानसिक शांती मिळते. वास्तुदोष निवारणासाठी साधे उपाय करा. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी नियमित धूप, कापूर जाळणे आणि शंखध्वनी करणे उपयुक्त ठरते. मुख्य दरवाजावर चांदीचे पान ठेवा. चांदीचे पान ठेवण्याने घरात प्रसन्नता आणि समृद्धी येते. रोज घरात शंखनाद करा. शंख वाजवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होतात, निघून जातात आणि शांती नांदते घरात. घरात पाण्याचा वाहणारा फाउंटन किंवा जलचित्र ठेवा. उत्तर पूर्वेस. हे संपत्ती आणि सततपूर्ण प्रगती दर्शवते. भक्तांनो, माझ्या बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, बेडरूम मध्ये आरसे टाळा. आरसे झोपताना शरीरावर प्रतिबिंब दाखवतात असतील तर मित्रांनो ते मानसिक अशांतता प्रतीक येते. घरात तुटलेल्या वस्तू बंद. घरात तुटलेली मूर्ती काढून टाकाव्या. अडथळे आणि मंद गती निर्माण होते. रोज दिवा लावताना ओम श्री 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 ओम बाळूमामाय नमःचा 11 वेळा जप करा. धनवृद्धी आणि समृद्धीसाठी उपयोगी आहे हा जप. मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूंना हळद कुंकवाचा स्वस्तिक काढा. हे घरात शुभतेचे प्रतीक आहे. देवघरात उजव्या हाताच्या बाजूस तुळशीपत्र ठेवावे आणि गंध चंदनाचे वापरावे. यामुळे मानसिक शांती आणि पूजेस प्रभाव वाढतो. गंध चंदन वापरावे, यामुळे मानसिक शांती आणि पूजेचा प्रभाव वाढतो. भक्तांनो, घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात लोखंडी वस्तू जास्त ठेवू नयेत. हे वैरभाव, क्रोध आणि मानसिक भार वाढवते.
नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी भक्तांनो वास्तू सामुद्रिक यंत्र दक्षिणेस ठेवा. हे यंत्र विशेषतः वास्तुदोष निवारणासाठी आहे. ठीक आहे. तर अशाच प्रकारचे भक्तांनो घरात सुख शांती जर निर्माण करायची असेल, सुख शांती ठेवायची असेल तर अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ येण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भलं असेच कमेंट करा. ठीक आहे.